वारसदाराने या स्वराज्याच्या देवतच सत्य निर्माण झाला त्या राजमाता ते सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने या स्वराज्याची देवतच सत्य आपल्या खांद्यावर लिहिलं आणि त्याला पेरलं ते राज्य शंभूराजे. असे या महापुरुषांना माझा मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. छत्रपती आमचा दैवत आहे. छत्रपती आमचा दैवत आहे. आमच्या आई वडिलांपेक्षा देखील छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्याचं जीवन आमचा आदर्श आहे. यशवंत कीर्तिवंत दयावंत भक्तिवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निष्ठाचा महापेरू बहुजनाची आधारू श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज. वेळ पडली तरी आपल्या मुलाला कडक शिक्षा देणं मागे पुढे पाहत होता. राजा कसा असावा, राज्य कसा असावा, नीतिवंत कसे चालली, धर्म कसा असावा, राज्याचे कर्तृत्व कसे चाले, या सगळ्या गुणांच्या 100% उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आमचा राजा कोण होता, कसा होता, अजूनही आम्ही त्याचे नाव का घेतो तर ते गड किल्ल्यावरती गेला करतो. आज तुमची आमची ओळख कोणामुळे, कोण तुम्ही, कोण आम्ही. आम्ही मराठे म्हणजे कोण, आम्ही महाराष्ट्र म्हणजे कोण, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीतले. ही आमची ओळख. छत्रपती शिवाजी महाराजांची राजपुत्रा माहिती आहे का, काय लिहिलंय त्याच्यामध्ये. प्रतिभा चंद्र लेखे वर बिंदू विष्णवंदिता साशेश्वेशा उत्तर भद्रायत राज्य दे. या मजकुराचा अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या चंद्रकोडीप्रमाणे वाढत जाणारी विश्वानं वंदनीय शापुत्र शिवाजी महाराजांची मुद्रा लोककल्याणासाठी शोभते आहे. आमच्या देवगिरीच्या राजा यादवराव यादव या देवगिरीच्या किल्ल्यावरती अल्लाउद्दीन खिलजी येणार होते. आमच्या लोकांना माहिती नव्हतं तो महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत राहिलाय. कल्पनाच नाही आम्ही बेसावलो. त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती गद्दारी झाली. अन्नधान्याच्या पोटावरती मिठाचे पोटे सापडले गेले. आमच्याच लोकांनी गद्दारी केली. अल्लाउद्दीन खिलजी आला आणि जिंकून गेला. जाता जाता आमच्या महाराष्ट्राची कन्या यादवराव यादव यांच्या मुलीसोबत बाकीच्या पोटीसोबत घेऊन गेला. महाराष्ट्र देशात राहिला. हा महाराष्ट्र परत संत्यात गेला. अन्य अत्याचार करणार सूट चले आणि हे थांबवण्यासाठी 350 वर्ष लागले. कारण या माणसाच्या जन्माचा होता, कारण या महापुरुषाच्या जन्माचा होता. हा महापुरुष जन्माला आल्यानंतर या सगळ्या गोष्टी थांबवण्यास सुरुवात झाली. 350 वर्ष महाराष्ट्राने घालवली. हे शिवाजी महाराज बांधकाम पकडी. शिवाजी महाराज तैयार होते. उठाकर तलवार जब घोड़े पर सवार थे तब झुकते सब अल्लाह के बंदे कहते काशम भी मराठे होते. इसवी सन 1607 मध्ये महाराजांचे 7 मावळे लढले. आदिलशाहीच्या 1000 पंचवंशाच्या बरोबर त्या 7 योधनाचे नावे विसाजी बल्लाळ, टिपोजी राऊतराव, विठ्ठल पिराजी आजरे, कुष्टाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धी इल्ला आणि सरनोबत कुंटोजी हे मराठे वीर डोळले सात. या वीरांना माझ्या मानाच्या मुद्रा. शाहिस्ता खान सर्वांनाच माहिती आहे. शाहिस्ता खानाचे बोटे छाटले गेले. याचा पलीकडचा इतिहास कुणाला माहिती आहे. या शाहिस्ता खानाचे बोटे छाटले गेले. त्या तो धावत आणि पळत होता. त्याच्यामध्ये त्याची बहीण आली. हुजूर गजब हो गया हुजूर, ये नरेंद्र शिवा मेरी छोटी
वहिनीकडे बघत म्हणतो, चुप कर पगली, ये शिवा किसी की गर्दन काट सकता है, ये शिवा किसी की उंगली काट सकता है, ये शिवा किसी माँ बहन पर हात नहीं डाल सकता. असा होता आमचा राजा. शत्रूलाही अभिमान वाटावा, शत्रूलाही अभिमान वाटावा. शिवाजी महाराजांचं निधन 3 एप्रिल 1680 ला झाला आणि औरंगजेब 1681 ला महाराष्ट्रात आला. त्या रस्त्यामध्ये कुणीतरी सांगितलं होतं महाराजांचं निधन झालंय, तरी तो महाराष्ट्रात आला. पहिल्यांदा संभाजी राजासोबत लढला, नंतर त्याला राणीसोबत, नंतर संताजी, धनाजी आणि शेवटी राजा राम महाराजांशी लढला. 27 वर्ष महाराष्ट्रात राहिला. त्याचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. खरं तर तो महाराजांना मारायला आलाच नव्हता. महाराजांचे विचार मारायला आला होता. तो विचार मारू शकला नाही, कारण विचार हे जिवंत असतात. आपण सर्वांच्या हृदयात असतात. विचार कोणी मारू शकत नाही. अरे आपल्या जरी आमच्या नसा तर उधळा नाही भगव्या रक्ताची, आणि पाळली जरी आमची छाती तर मूर्ती दिसत फक्त शिवरायांची, मूर्ती दिसत फक्त शिवरायांची. शिवाजी कोणाला म्हणायचा? जो 5 किलोची तलवार लागतो त्याचं नाव येसाची. 2000 शत्रूची एकटा झुंजो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूची झुंज जातो त्याचं नाव तानाजी. हात त्याचा घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव तानाजी. ठाणा वाघाला समोर जातो त्याला उभा फाळतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करतो, स्वराज्याचा त्रम बांधतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. अंदाज झाला आता योग पाहिजे राष्ट्राला. पुन्हा एकदा जिजाऊचा योग पाहिजे, जिजाऊचा योग पाहिजे. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलाईच्या कपाळी घाम सुटला. मुघलाईच्या झळकत्या तळकत्या तलवारी, मुघल परती माघारी. राजो, अजून तुम्ही 10 वर्ष जगले असता तर मुघलाईने सुद्धा कपाळी भगवाच लावला असता. मुघलाईने सुद्धा कपाळी भगवा लावला. छत्रपती शिवाजी महाराज की